वाह, गुड न्यूज शनायाला सांगायलाच पाहिजे. हॅलो. हाय डार्लिंग. व्हॉट अ कोइन्सिडन्स, मी आता तुला भेटायला येणार होते. आय नो, मला तुझ्या मनातलं कळतं म्हणूनच फोन केलाय. बोल ना. एक ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे तुला. काय? आई बाबा उद्या सकाळी परत जात आहेत. रिली? हळूहळू. हो, आत्ता राधिकाचा फोन आला होता. तिने ते जातायत म्हणल्यानंतरच माझ्या डोक्यावरचं ना ओझच कमी झाल्यासारखं वाटलं मला. वाव. बस आता फक्त तू आणि मी. तुझ्या आणि माझ्यामध्ये इतर कोणी नाही येणार. ये. चला, तुझ्या गुड फॉर नथिंग वाईफनी ना एक तरी चांगली न्यूज दिली आहे. आय नो. लव्ह यू सोना. लव्ह यू टू. बाय. चल रे, बाय बाय बाय. काय श्रेयस, झालं नाही का काम अजून? अरे चल, 7 वाजून गेलेत. ऑफिस टाइम संपलाय. हो, आय नो. नाही, ऍक्च्युली गुरुनाथ सरांनी मला हे प्रेझेंटेशनचं काम दिलं ना, ते आजच्याच संपवायचं म्हणून थांबलं. हो का? नाही, सुभेदार साहेबांनी सांगितलं म्हणजे करावंच लागेल. काय कदम? हो ना, ते इतरांना असं कामाला लावतात आणि आज त्यांचं वेगळंच काम चाललेलं असतं. ऑफिस टाइम संपलाय तसा गॉसिप टाइम सुद्धा संपलाय कदम नारकर. हं? हो सर. तेव्हा आता निघायचं. निदान तो काम करतोय तर त्याला तरी करू दे की. निघा. कदम चला. चला. अरे बस ना, बस बस. थँक्यू. उद्याचं प्रेझेंटेशन. हो सर, तेच चालू. ऑलमोस्ट होत आलंय. आणि हो, काही मदत लागली तर जेनीला सांग. जेनी आहेच. येस येस. सगळे गेल्याशिवाय मला जाताच येत नाही ना. आम्ही हा, थँक्यू. पण फार वेळ थांबावं लागणार नाही सर. 5-10 मिनिटात काम होईल, मग निघूच आम्ही. नो नो, यू टेक युअर टाइम. इट्स युअर फर्स्ट प्रेझेंटेशन ना. इट्स ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. अरे हो जेनी, त्या मनोजला माझ्या केबिनमध्ये पाठव. येस सर. हा, पानवलकर सरांनी केबिनमध्ये बोलवलं. जेनी, शनाया. शी इज इनसाइड द केबिन. गुरु सरांच्या केबिनमध्ये. ओके, थँक्यू. चल ना लवकर. अगं मला हे महत्वाचं काम आहे. ते ओल्ड फर्निचर पण निघाला आता. शनाया, अगं महत्वाचं काम आहे. हे पूर्ण केल्याशिवाय मला नाही निघता येणार. असं कुठलं काम आहे? खूप महत्वाचं आहे. असं समज की हा माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. व्हॉट? रिली? हो. तू एक काम कर ना, तू निघ ना पुढे. मी एकटी कशी जाऊ घरी? सॉरी, जावं लागेल. मे आय कम इन सर? हो येस चॅम्प, कम इन. ये. हाय शनाया. हाय. मॅम. शनाया तू निघ. पण मी कशी जाऊ घरी? मी सोडतो. ड्रायव्हर आहे ना. ड्रायव्हर सोडेल तुला ड्रॉप करेल आणि मग गाडी घरी घेऊन येईल. हा ये तू.
ओके दे बाय 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 गुड नाईट. बाय शनाया. बाय बाय. झालं हो चॅम झालं का? सॉरी नाही हाय बाय झालं असेल तर कामाचं बोलूया. हो सर प्रेझेंटेशन रेडी आहे. व्हेरी गुड. आणि सर कंपनीचा लॅपटॉप मिळाला म्हणून माझं प्रेझेंटेशन एकदम पटापट तयार झालं आणि खूप छानही झालं सर. ॲक्च्युली माझ्या डेस्कटॉपमध्ये ते सॉफ्टवेअर नव्हतं. जेनीला मीच सांगितलं होतं लॅपटॉप द्यायला. हां मीच सांगितलं होतं जेनीला लॅपटॉप द्यायला. थँक्यू व्हेरी मच सर. ॲक्च्युली त्या लॅपटॉपमुळे माझं प्रेझेंटेशन खूप पटापट आणि खूप चांगलं झालं. थँक्यू व्हेरी मच. झालं ना? कम्प्लीट झालंय? हो मग आता कसली वाट बघत बसलाय? हा जा घरी जा, मस्त सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटूया. नाही सर तुम्ही एकदा ते बघून घ्या ना. काही चांगलं. गरज नाहीये. सकाळी आपण सगळ्यांसमोरच बघूया ना एकदम. हा त्यामुळे जा पळा घरी पळा. उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटू. ओके सर. गुड नाईट चॅम्प. बाय सर. बाय 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 गुड नाईट. गुड नाईट. जेनी आय एम रेडी विथ द प्रेझेंटेशन. ओ ग्रेट. सर निघतो मी. गुरु सर गेले की मी पण जाईन. ओके बाय. बाय सी या. येस सर. जेनी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आपल्या कंपनीची महत्वाची इन्फॉर्मेशन लीक करणारे ईमेल आपल्या इथून कोणीतरी पाठवलाय. व्हॉट? हम्म. सर असं कोण करेल? नाही मलाही कल्पना नाही पण वी हॅव टू फाइंड इट. मला सांग आपल्या स्टाफच्या सगळ्या लॅपटॉपचे पासवर्ड्स तुझ्याचकडे आहेत ना? येस सर. सांग जरा मला. सगळ्यांचे? नाही सगळ्यांचे नाही, माझा काही सगळ्यांवर संशय नाहीये. स्पेसिफिकली दोघा तिघांवर आहे, त्यांचेच सांग. कुणावर सर? नेत्रा, ते कदम आणि तो चॅम्प, श्रेयस. सांग जरा. पण सर हे बघ आपल्या इथली ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. काही मोठा इश्यू होण्याच्या आत ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. डोंट वरी मी हँडल करतो. मला पासवर्ड सांग. ओके सर. सर नेत्राचा पासवर्ड इज NJ2356. कदमचा FK1234 आणि श्रेयसचा S5396 सर. जेनी तुझं झालं असेल तर तू जायला हरकत नाही. माझं अजून महत्वाचं काम आहे, मला वेळ लागेल जरा. ओके सर. सी या. बाय. यू टेक केअर. बाय. गुड नाईट.